प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणास सलाम. आज एक सुंदरसं वचन मी आपल्यासाठी वाचणार आहे. ते माझ्याकडे बायबल आहे, त्या बायबलमधून मी हे वचन वाचणार आहे. कृपा करून त्याच्यावरती लक्ष द्या. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 8वं वचन. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. मला परिपूर्ण खात्री आहे की हे वचन जे सांगतं ते आपणा सर्वांना सांगतं, प्रत्येक व्यक्तीला. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी पापी नाही, माझ्या ठाई पाप नाही, मी चांगला आहे, मी चांगल्या सर्व गोष्टी मी करतो, प्रत्येक गोष्ट मी जी करतो ती योग्य आहे आणि मला कोणाचीही गरज नाही. प्रियजनांनो, ज्यावेळेस विश्वासक या नात्यानं तुम्ही ही गोष्ट म्हणत असाल त्यावेळेस तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. कारण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की जो कोणी असं म्हणतो की माझ्या ठाई पाप नाही तो असत्य आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही, त्याच्या ठाई सत्य नाही. प्रियजनांनो, आम्हाला बायबल असं शिकवतं की आम्ही सर्वजण जन्माचेच पापी आहोत आणि जर आम्ही सर्वजण जन्माचेच पापी आहोत तर आपल्याला उद्धारण्यासाठी परमेश्वरानं आपल्यावरती दया केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी पाठवला आणि त्यानं आमच्यावरील प्रेमापोटी त्या क्रूसखांबावरती आपला बलिदान केलं, त्या क्रूसखांबावरती आपला प्राण अर्पण केला, त्या क्रूसखांबावरती आपलं जीवन दिलं, यासाठी की आमच्या पापातून आम्ही दूर व्हावं, आमचे पाप आमच्यापासून दूर व्हावे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. येणाऱ्या जो 8वा धडा आहे त्यामध्ये आपण हीच बाब शिकणार आहोत की ख्रिस्त आपल्याला स्वर्गाच्या समोर, देवाच्या समोर, देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जातो, जरी आम्ही पापी असलो तरी. आणि म्हणून रोज आम्ही पापी असल्याची कबुली प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आपल्या प्रार्थनांच्या मध्ये जर आम्ही दिली तर ती प्रार्थना आपल्याला एक एक पाऊल करून स्वर्गीय स्थानाकडे आणि देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन जाते. कारण असं बायबल आपल्याला शिकवतं, देवाचं पवित्र ग्रंथ आपल्याला अशाच प्रकारे शिकवतो. आणि म्हणून प्रियजनांनो, स्वतः मी किती पापी आहे याची कबुली देवाजवळ रोज द्यायला जर आपण विसरत असू तर धार्मिक बाबतीमध्ये आपण सर्वात मोठी चूक करत आहोत. कदाचित तुमची आणि माझे पाप जगाला माहीत नसतील, आमच्या घराला, परिवाराला, आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना माहीत नसतील, परंतु देव एकच आहे जो आमची सर्व पापे जाणतो आणि त्याच्या समोर आम्हाला ती कबूल करणं आणि सोडून देणं खूप गरजेचं आहे. तेव्हा परमेश्वरासमोर आम्ही जाण्यासाठी ख्रिस्ताद्वारे सिद्ध होतो. आमेन.